दिसत असेल आहे ना, आय थिंक नाही दिसत असेल आता. दिसते काय. फक्त एक आहे मध्ये वगैरे समजा डिस्कनेक्ट झालं तर मला एकदा इन्फॉर्म करा. होय काही अडचण नाही काय. आणि आपण आज मार्गदर्शनाला सुरुवात करायची मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. चालेल चालेल चालेल. माझी ओळख आय थिंक सरांनी करून दिली. मी रामिती औरंगाबादचं धन्यवाद मानतो. माझी ओळख मी परत करून देतो. माझं नाव संदीप बाबर आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा रामिती औरंगाबादशी कनेक्टेड झालो होतो. माझं शिक्षण आहे BSc. हॅलो, माझं शिक्षण BSc ऍग्रिकल्चर आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट केलाय. मला मागच्या 10 वर्षाचा प्रोटेक्टेडचा अनुभव आहे. प्रोटेक्टेड फार्मिंग मध्ये मी स्वतः काम केलंय. आणि आता करंटली मी ग्रीनस्पॅन ऍग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे इथे अग्रोनॉमिस्ट म्हणून काम करतोय. ही कंपनीचं काम बेसिकली जे आहे ते या ठिकाणी आपण कंपनी मटेरियल बनवते आणि 30 देशामध्ये बाहेर मोठे प्रोजेक्ट बनवते ग्रीन हाऊसचे. इंडियामध्ये पण ह्या वर्षीपासून काम चालू केलेलं आहे ग्रीन हाऊस आणि शेडनेट माध्यमामध्ये. तर आजचा जो आपला विषय आहे, मला वाटतंय सरांनी, मी पुढच्या 2 दिवस पण आपल्या बरोबर कनेक्टेड आहे आणि विषय जो आहे की त्याच्यामध्ये भाजीपाला फुलशेती उत्पादन तंत्रज्ञान आहे. तर मला वाटतंय त्याच्या अगोदर प्लांट फिजिओलॉजी म्हणजे फिजिओलॉजी असेल, त्यानंतर इरिगेशन फर्टिगेशन त्याच्या सोबत असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल, तर असे भाजीपाला फुलशेतीमधले खतपाणी व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन आणि इनिशियलला प्लांट फिजिओलॉजी. तर हे नेक्स्ट 3 दिवसामध्ये आपण टप्प्याटप्प्याने घेत जाऊ. माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येत असेल असं मी समजतो. आवाज व्यवस्थित येतोय ना माझा? होय एकदम व्यवस्थित. ओके ओके, चालू करूया. बघा, आय थिंक काही लोकांना रिपीट असेल. रिपीट नाहीये का सर? हे फर्स्ट टाइम आहे ना? होय नाही, सॉरी नाही रिपीट काय अडचण. ओके ओके ओके. बघा, मला वाटतं सरांनी सकाळच्या सेशन मध्ये सांगितलं असेल तुम्हाला की ग्रीन हाऊस का करायचं किंवा शेडनेट का करायचे आणि त्याचे जे मॅन्डेटरी क्रायटेरिया असेल किंवा जे काय आहे ते थोडेफार चर्चा तुमची सकाळी झाली असेल. मला वाटतंय आपल्या सेशन मध्ये मी असं समजतो की तुम्हाला जर कुठं काही अडचण जाणवत असेल, काय वाटत असेल, तर तुम्ही मला जरूर विचारा. आपण नंतर प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पण ते विचारू, लक्षात घेऊ. मला वाटतं ज्या वेळेला आपण कुठल्याही पिकाचा अभ्यास करतो किंवा पीक पद्धतीमध्ये विचार करतो, मग ती फुलशेती असो, भाजीपाला असो किंवा तुमचं ओपनचं असो, इव्हन आपल्या मराठवाड्यामध्ये कापूस असेल, तूर, उडीद, कुठलंही पीक असो, आपल्याला ऍग्रिकल्चरमध्ये काम करत असताना, शेतीमध्ये काम करत असताना त्या पिकाचं शरीरशास्त्र किंवा प्लांट फिजिओलॉजी पाहिजे. आणि तरच म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये आता मला वाटतं बऱ्यापैकी स्टाफ असेल, ऑलरेडी शिकलोय, पण आपल्यामध्ये थेरॉटिकल पार्ट जास्त होता, अप्लाइड सायन्स खूप कमी मी समजतो. पण ज्या वेळेला आपण फील्डमध्ये काम करतो त्यावेळेला ह्या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या असतात. आपण कोणत्याही पिकाचं, मला वाटतं माझी PPT दिसत असेल त्याच्यामध्ये स्लाइड शेअर होतात तुम्हाला. बघा, त्याच्यामध्ये पिकाच्या प्लांट पार्ट मध्ये पहिल्यांदा पिकाचा शेंडा असेल, पानं असतील, त्याचं म्हणजे ग्रोईंग पॉइंट असेल, पानं असतील, स्टेम असेल, रूट्स असतील म्हणजे मुळा असतील, आणि त्यानंतर मग फळं फुलं हा भाग आहे. आता त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पिकाचा शेंडा म्हणजे त्याचा ग्रोईंग पॉइंट वरचा, हा त्या पिकाचं फ्युचर असतो. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण समजा प्लॉटमध्ये गेलो ऍज अ ऍग्रोनॉमिस्ट किंवा ऍज अ शेतकरी म्हणून, आपण त्या प्लॉटमध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला काय पाहतो, तर पिकाचा शेंडा पाहतो. ते पीक कसं दिसतंय, ग्रोईंग, त्याची पानं चांगली आहेत का वरची, ते भविष्यामध्ये जाऊन
आपल्याला त्याची एक 2 महिन्याची 3 महिन्याची जर शेती असेल तर त्याच्यामध्ये ते व्यवस्थित डेव्हलप होतंय का. सुरुवातीला आपण वरून नजर मारतो त्यावेळेला त्या पिकाच्या शेंड्यामधलं जर इन्फेक्टेड असेल तर भविष्यामध्ये जाऊन त्याला जास्ती प्रमाणामध्ये फळं फुलं मिळतील का नाही हे एक असतं. आता हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण कसं चेक करू शकतो. जर तुम्ही बघा त्याच्यामध्ये नवीन येणाऱ्या फुटी, नवीन येणारे पानं, नवीन डेव्हलपमेंट हे जर तुम्हाला बघायचं असेल तर सकाळच्या प्रहारामध्ये तुम्ही जर एखाद्या प्लॉटमध्ये गेला तर तो पिकाचा शेंडा आपल्याला पोपटी कलरचा दिसतो. याचा अर्थ त्याच्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट होते आणि ऍक्च्युली कार्य करतोय तो, चांगल्या पद्धतीचं कार्य होतंय. तोच तुम्ही जर प्लॉट संध्याकाळी 4-5 वाजता जाऊन बघितला तर तो पिकाचा शेंडा असतो तो डार्क हिरवा दिसतो. ते काय आहे तर तो दिवसभर त्या तानामध्ये ट्रेसमध्ये काम करून थकतो. तर ते एक इंडिकेशन आहे. जसं आपण दिवसभर काम करून संध्याकाळी आपल्याला थोडासा थकवा जाणवतो सेम तसं पण पीक ऍक्टिव्ह आहे का नाही. आता हे सगळे सांगतील की ते दिसून हे करून पानं आहेत किंवा ते ग्रो होतंय पण ऍक्च्युअल ग्रोईंग कंडिशन्स मध्ये पिकाचा शेंडा जर डार्क हिरवा असेल तर बॉटमला ईसी वाढलेला असतो काही किंवा कोणत्या तरी ट्रेसमध्ये प्लांट असतात. पण तुमच्या पिकामध्ये जर कंटिन्युअस ऍक्टिव्हली तो पिकाचा शेंडा जर पोपटी कलरचा थोडासा दिसत असेल तर ते पीक कंटिन्युअसली ऍक्टिव्ह स्टेजमध्ये आहे. हे मी शास्त्रीय भाषेमध्ये समजतो आणि याच्यासाठी आपण ग्रीन हाऊस किंवा नेट हाऊसचा विचार करत असतो. का तर आपल्याकडं जो सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडं जो पिरियड आहे ग्रोईंगचा, आपल्याकडं सकाळी 6 वाजल्यापासून सूर्य उगवतो ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मग 12 तासाच्या ऍक्टिव्ह आवर्स मध्ये पीक 12 तास अन्न तयार करतं का. महत्वाचा प्रश्न काय आहे की पीक 12 तास अन्न तयार करतं का. आता त्यानंतरचा पार्ट जो येतो तो स्टेम येतो म्हणजे पिकाचं खोड. खोडाचं काम काय आहे तर हे ट्रान्सपोर्ट पाईपलाईनचं काम करतं. त्याच्यामध्ये अन्न वर नेणं, खाली आणणं, त्यानंतर त्याला भक्कमता देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यानंतरचं पार्ट आहे की पानं. आता पानं जर बघितलं तर ऍक्च्युली जे ऍसिम्युलेशन आहे म्हणजे किंवा जे अन्न तयार करायची प्रोसेस असते ती पानामध्ये होते. ती कुठं होते तर पानामध्ये पर्णरंध्र असतात, स्टोमाटा म्हणतो आपण त्याला शास्त्रीय भाषेमध्ये. त्या पर्णरंध्रामध्ये 2 क्रिया होत असतात. एक इव्हापोट्रान्सपिरेशन होत असतं आणि दुसरं अन्न तयार करायची प्रोसेस, त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. प्रकाश संश्लेषण आणि बाष्पीभवनाची क्रिया सेम लोकेशनला होत असते. आता आपल्याकडचे ऍक्टिव्ह आवर्स जर बघितले म्हणजे खरंच पिकाने किती अन्न तयार करायला पाहिजे. तुम्हाला सर्वांना प्रश्न पडतो की सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत ऍक्टिव्हली पिकाने अन्न तयार केलं पाहिजे. पण मला वाटतं किंवा मला असं जाणवतं की ती पीक फक्त आपल्याकडं 4 ते 5 तास ऍक्टिव्ह असतं, अन्न तयार करतं. मग तुम्ही म्हणाला असं कसं काय तर बघा आपल्याकडं सर्वसाधारण सकाळी 6 नंतर पीक एक अर्धा 1 तासांनी झोपेतून उठतं किंवा ऍक्टिव्हली त्याचं काम करायला चालू करतं. तर त्या पिरियडमध्ये पिकामध्ये स्लोली ते अन्न तयार करायला चालू करतात. 10-11 वाजले की आपल्याकडे जो सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते त्यामुळं काय होतं त्या पानामधून अन्न तयार करायची प्रोसेस मंदावते आणि इव्हॅपोरेशनचा रेट वाढतो हळूहळू आणि पीक स्ट्रगल करतं, त्याला ट्रेस येतो, ताण येतो. मग हे आवर्स कुठपर्यंत आहेत, हे तास कुठपर्यंत आहेत तर हे असंच अगदी 4-5 वाजेपर्यंत असंच चालतं आणि 5-6 वाजता ज्या वेळेला क्लायमेट नॉर्मल व्हायला सुरुवात होतं त्यावेळेला ते परत ऍक्टिव्हली अन्न तयार करायची प्रोसेस चालू करतं. आता हे तुम्ही म्हणाल की हे काय आज चालू झालंय नवीन म्हणजे हे स्टेम आणि मुळं पानं हे का सांगतात तर ऍक्च्युली हा बेस आहे आणि हे आपल्याला समजलं पाहिजे की बाबा फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये पानं महत्वाची आहेत. मग पानं जास्त असतील तर आपण काय म्हणतो की शाखीय वाढ खूप झाली आहे, फळं नाहीत, फुलं नाहीत, फक्त पीक असं शाखीयरित्या वाढतंय.
तसंच समजा त्या ठिकाणी पानांच्या वरती रोग आलाय, करपा आलाय, भुरी आली आहे, डावणी आलाय, किंवा किडीनी खाल्ली आहेत पानं, किंवा पानं कमी आहेत झाडाला, तर तो बॅलन्स नाहीये. म्हणजे पानं कमी आहेत आणि फळं दिसत आहेत, फुलं आली आहेत आता झाडाला, पण भविष्यात जाऊन ती पोसली जातील का, तेवढ्या प्रमाणामधलं उत्पन्न आपल्याला मिळेल का, तर हे कधी होऊ शकतं, तर बॅलन्स पाहिजे. बॅलन्स इन द सेन्स तुमच्याकडे असणारी झाडाची पानांची संख्या आणि फळं फुलांची संख्या आपल्याला लगेच जाणवतं. आय व्हिज्युअली पण आपण बघतो की हा बॅलन्स आहे, फुलं पण आहेत, फळं पण आहेत आणि पानं चांगली आहेत, ग्रोथ चांगली आहे. तर हे आपल्याला किती पानं ठेवायची किंवा किती प्लांट पॉप्युलेशन पाहिजे, तर आपल्याला ह्याच्यासाठी लीफ एरिया इंडेक्स कॅल्क्युलेट करावा लागतो. आता ते मी पुढे जाऊन तुम्हाला ते सांगतो पण की लीफ एरिया इंडेक्स ऍक्च्युअली कसा कॅल्क्युलेट करतो. म्हणजे कपाशी तुमची 4x6 वरच का लावायची, किंवा 6x2 वरच का लावायची, किंवा तूर असाच का पेरायचा, ऊसामध्ये एवढंच अंतर का पाहिजे, तर ह्याच्या मागं शास्त्रीय दृष्ट्या पर स्क्वेअर मीटर, एका चौरस मीटर मध्ये किती रोपं आणि त्याला किती असणारी पानं किती, याच्यावरती ते डिपेंड असतं. कारण त्या पानांना सूर्यप्रकाश आणि त्याची वाढणारी गर्थ हे सगळं त्याला अप्रोप्रिएट मिळालं पाहिजे झाड ते झाड, म्हणून आपण त्याला त्या दृष्टिकोनातून तेवढा स्पेस देतो किंवा पर स्क्वेअर मीटर प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करतो. एका चौरस मीटर मध्ये किती झाडं लावायची असं मेंटेन करतो. आता त्यानंतरचा पार्ट आहे जो सगळ्यात महत्वाचा पण आहे, मुळांचं काम काय आहे, तर जे न्यूट्रिएंट किंवा पाणी जमिनीमध्ये आहे तर ते एक फोर्स आहे, तो वरून पानामधून ज्या वेळेला पाणी बाष्पीभवन होऊन जातं त्यावेळेला तो फोर्स आहे की ते खालून ओढलं जाईल, खेचलं जाईल, तर ते खेचून त्या प्लांट सिस्टीम मध्ये घेऊन गेलं जातं आणि पाणी हे युनिव्हर्सल डायल्युशन म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये सगळे अन्नद्रव्य विरघळवतो आपण आणि मग न्यूट्रिशन करतो झाडामध्ये. तर हे एक असं आहे की ते फक्त घेत नाही, तर म्हणजे देत नाही झाडाला, तर त्याच्या वाढीसाठी, स्वतःच्या वाढीसाठी त्या पिकाने बनवलेलं समजा 100 किलो अन्न बनवलं, तर त्याच्यामधलं 10 किलो अन्न फक्त त्या मुळांच्या वाढीसाठी जातं, म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जातं. हे शास्त्रीय दृष्ट्या मी जे बोलतोय ते सगळ्या गोष्टी त्याला बेस आहे, त्याला रिसर्च आहे, अशा कुठल्याही गोष्टी फेक मी सांगणार नाही या ठिकाणी. तर हे आपण आपलं काम काय आहे, आपण मुळं ऍक्टिव्हली वाढवली पाहिजेत. जे व्हाईट रूट्स असतात, जे खरं अन्न ग्रहण करणारी किंवा न्यूट्रिएंट शोषणारी, पाणी वरून घेऊन जाणारी मुळं असतील, तर याच्यावरती ऍक्टिव्हली काम करायचं असेल तर ती तपासली पाहिजेत. तुम्ही फील्डमध्ये ज्या वेळेला जाता त्यावेळेला समजा एक प्रोटेक्टेड कंडिशन्स मध्ये आम्ही बघतो, व्हेजिटेबल्स मध्ये किंवा फ्लोरिकल्चर मध्ये, मातीमध्ये ज्या वेळेला काम होत असतं किंवा हायड्रोपोनिक्सला आम्ही काम करतो, त्यावेळेला प्लॉटमध्ये जाऊन जर समजा झाड कुठंतरी पिवळं दिसत असेल, शेंडे किंवा असं मॉर्टेलिटी सुकल्यासारखं दिसत असेल, तर आम्ही बऱ्याच वेळेला मुळं चेक करतो. मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला फाइंड आउट होतं की बाबा निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे, मग आपल्याला ऍक्शन. तर हे सगळं कधी होईल, जर आपण मुळं तपासली तर. म्हणून मुळांच्या कामासाठी आपल्याला ती तपासणं, त्याच्यावरती काम करणं आणि भविष्यामध्ये ते त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण डेव्हलपमेंट करू, तर हे सगळं महत्वाचं आहे. आता मला वाटतंय इथपर्यंतचा जो पार्ट होता तो प्लांट पार्ट आहे. आता प्लांटचं कंपोजिशन म्हणजे एखादं शास्त्रीय दृष्ट्या पिकामध्ये कंपोनंट काय असतात, की आपण समजा एखादं पीकचा ड्राय मॅटर केला, म्हणजे ते सुकवलं, ते जर चेक केलं, तर त्या पूर्ण झाडामध्ये 87% पाण्याने त्याचं शरीर आहे, 13% ड्राय मॅटर आहे, 13% त्याच्यामध्ये ऍक्च्युअल त्या सुकवल्यानंतर कळतं की ते 13% ड्राय मॅटर आहे. मग आता ह्या 13% ड्राय मॅटर मध्ये माझा आवाज येतोय ना ऑनलाईनला? हे खूप किचकट आहे की? ओके, हो येतोय सर.
13% ड्राय मॅटर मध्ये काय असतं तर बघा, त्या ड्राय मॅटर मध्ये कंपोजिशन काय आहे? ऑक्सिजन 43%, कार्बन 37%, हायड्रोजन 5% आणि मिनरल्स 15%. मिनरल्स म्हणजे आपण 13 न्यूट्रिएंट जे पिकाला देतो, म्हणजे आपण जे देतो त्या नॅचरली त्याला ऑक्सिजन मिळतो, कार्बन मिळतो, हायड्रोजन मिळतो, जो की तुम्ही आम्ही पुरवतच नाही. तुम्हा आम्हाला फक्त 15%च काम करायचंय. ज्या 13% ड्राय मॅटर मधल्या फक्त 15% आपल्याला काम करायचे जे मिनरल्स आहेत त्या पिकामधले. मग ते काय आहेत? म्हणजे आता युनिव्हर्सिटीने डोस ठरवून दिलाय की आपण ग्राउंड लेवलला काम करतो, आपला स्टाफ आहे, कृषीचा स्टाफ आहे. मी सुद्धा स्वतःला समजतो की मी एक शेतकरी पण आहे आणि मी तुमच्यासारखाच एक एक्सटेन्शन काम करणारा प्रतिनिधी आहे. मी फील्डला जातो, मी स्वतः ग्रो करतो. आपल्याकडं डोस केले जातात 200 युरिया, 100 फॉस्फरस आणि 300-400 पोटॅश, बरोबर. कधी कुणाला प्रश्न पडला का की पोटॅश 300च का किंवा 400च का? त्या ठिकाणी नायट्रोजन का असू शकत नाही किंवा फॉस्फरस 500 का असू शकत नाही? तर हे कशावर डिपेंड आहे की त्या पिकामध्ये जे मिनरल्स आपण 15% म्हणलो, त्या 15% मध्ये कंपोजिशन काय आहे बघा. पोटॅश 46%, कॅल्शियम 21%, नायट्रोजन 20%, फॉस्फरस 5%, मॅग्नेशियम 3%, सल्फर 2%, क्लोराइड म्हणजे सोडियम क्लोराइड 1-2% असेल. हे जनरल पिकामधलं कंपोजिशन आहे. आता त्याच्यात परत काय मायक्रोन्यूट्रिएंटच्या बाबतीत पण आहे की आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटनी एक SOP दिली, म्हणजे सेकंड ग्रेड दिली आहे चिलेटेड फॉर्म मध्ये. तर त्याच्यामध्ये बघा त्याचं बायफर्गेशन कसं करतात ते. 2.5% फेरस आहे, 1% मॅंगनीज आहे, झिंक परत 0.8, 0.6 बोरॉन, असं बायफर्गेशन आहे. म्हणजे फेरस जास्त असेल, मॅंगनीज, बोरॉन, झिंक, मग कॉपर, मॉलिब्डेनम, असं बायफर्गेशन केलेलं आहे. ते कशावरून केलंय तर प्लांट रिक्वायरमेंट नुसार ते कंपोजिशन केलेलं आहे, प्लस आपल्याकडचा जमिनींचा सर्वे, त्याच्यामध्ये अवेलेबल असणारे न्यूट्रिएंट स्टेटस, याच्यावरती ते आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने बनवलं. जनरली पिकामध्ये गरज काय असते बघा, 29% फेरसची गरज असते, 0.1% मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये, मॅंगनीज 24%, बोरॉन 25%, कॉपर 7%, झिंक 14% आणि मॉलिब्डेनम 1%. एखाद्याला वाटलं की मॉलिब्डेनम मी फेरस एवढा का देऊ शकत नाही, तर त्या पिकाची गरज ती पर्टिक्युलर तेवढीच असते. आणि हे शास्त्रीय दृष्ट्या हे खूप वर्षाचा डाटाबेस आहे, अनालिसिस केलेलं आहे. मे बी तुमच्या जमिनीत फेरस कमी आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी मग ऍडिशनल फेरस दिला पाहिजे, किंवा फॉस्फरस कमी तर ऍडिशनल फॉस्फरस. आपल्या सगळ्यात जास्त खर्च फॉस्फरसवर होतो. का होतो तर आपल्याकडे फॉस्फरसची अवेलेबिलिटी ऑलरेडी जमिनीमध्ये कमी आहे, तो अत्यंत कमी आहे. प्लस आपल्याकडचे pH हाय असल्यामुळे तो ऍप्लिकेबल होत नाही, मग आम्हाला डोस वाढवून द्यावा लागतो. म्हणजे जसं युनिव्हर्सिटी म्हणते की जर अत्यंत कमी असेल तर डोसच्या 25% किंवा 30% तुम्ही प्लस करून तो डोस वाढवून दिला पाहिजे. तसंच ते कंपोजिशन आहे. आता आपण ऍक्च्युअल फोटोसिंथेसिस प्रोसेसकडे येतोय. मी आता हे तुम्हाला सगळे प्लांट पार्ट समजवले, कंपोजिशन समजवलं, तुमच्या समोर मांडलं. आता फोटोसिंथेसिस प्रोसेस काय, प्रकाश संश्लेषण क्रिया काय, तर कार्बन डायऑक्साईडच्या मदतीनं, हवेतल्या कार्बन डायऑक्साईडच्या मदतीनं पाणी आणि न्यूट्रिशन घेऊन जमिनीमधून सूर्यप्रकाशाच्या मदतीनं पीक कार्बोहायड्रेट्स म्हणजे अन्न तयार करतं आणि ऑक्सिजन रिलीज करतं. हे कधी होतं तर दिवसाच्या पिरियडमध्ये. रात्री काय होईल तर रात्री प्लांट्स ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. मग आम्हाला मोठी माणसं काय म्हणतात की बाबा रे, मोठ्या झाडाखाली झोपू नको, आपला दम म्हणजे हे होतो, घुसमटतो, कारण आपल्याला म्हणजे 24 तास ऑक्सिजन लागतो. प्लांट्स संध्याकाळी ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. पण आपण ते उलट घेतो, आपल्याकडे काय बुथटके आहे का, काय गळा दाबतंय का काय, असं लोकांना वाटतं, पण ऍक्च्युली तसं नाहीये.
आता ही जी प्रोसेस होते ती कुठं होते, तर ही जी प्रोसेस होते ती लीफ मध्ये होते, म्हणजे पानामध्ये होते. आणि पानामध्ये म्हणजे हरित वनस्पतीच्या पानामध्ये ही जी प्रोसेस होणार आहे, तर त्या प्रोसेसला आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचे. ऍक्टिव्ह म्हणजे समजा सकाळी माझा सूर्य उगवतोय, माझा म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरती सकाळी 6 वाजता उजेड होतो आणि संध्याकाळी 6-7 वाजता तो मावळतो. 12 तासाचा पिरियड आहे आणि त्याच्यामध्ये त्याला ऍक्टिव्ह ठेवायचे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर 12 तास ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी मला त्या पद्धतीचं क्लायमेट, तो लाईट मेंटेन करावा लागेल. आणि तो लाईट कोणता आहे, काय आहे, ते पण मी पुढे तुम्हाला सांगेन. आता या प्रोसेसमध्ये अजून एक जी प्रोसेस होते की आपल्याला स्कूलमध्ये किंवा आपल्याला कॉलेजमध्ये शिकवलं होतं, किंवा शेतकऱ्यांना पण ही गोष्ट माहित पाहिजे जर शेतकरी जॉईन असतील तर, की 2 क्रिया होतात. पाणी खालून आणि अन्न घेतलं जातं, तर ती झायलेम थ्रू वर नेलं जातं, ते पानामध्ये नेलं जातं, शेंड्यामध्ये नेलं जातं, सगळीकडे पसरवलं जातं. आणि जे पानामध्ये तयार होणारं अन्न आहे, ओके, पानामध्ये अन्न तयार होतं, ते फ्लोएम थ्रू सगळ्या प्लांट पार्ट मध्ये परत फिरवलं जात. झायलेम आणि फ्लोएम हे 2 वेगवेगळे माध्यम आहेत जे काम करतात, ते पण आपल्याला माहित पाहिजे. आता ही जी प्रोसेस झाली, ही मागची जी प्रोसेस आपण बघितली फोटोसिंथेसिसची, तर ती प्रोसेस कंट्रोल कोण करतं, म्हणजे कुठल्या गोष्टीवरती ते डिपेंड आहे की ते खूप ऍक्टिव्हली काम होईल, म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम अन्न तयार करायचं होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आहे, टेम्परेचर आहे, पाणी आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि पानांची संख्या किती. ओके, मग माझी स्लाइड दिसते का आता? मी लाईट म्हणून एक स्लाइड ओपन केलेली आहे. हो दिसते सर. ओके ओके ओके. बघा, आपल्या पृथ्वी तलावरती 300 ते 3000 नॅनोमीटर, मी काय सांगतोय, 300 ते 3000 नॅनोमीटर वेव्हलेंथचा सूर्यप्रकाश येतो. ओके, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली जो विजिबल लाईट आहे, म्हणजे जे पिकं पाहू शकतात, आपण पाहू शकतो तो लाईट स्पेक्ट्रम वेगळा, पण पिकं पाहतात तो लाईट स्पेक्ट्रम वेगळा. आपण किती पाहतो? आपण 500 ते 750, 700 पर्यंत पाहतो. पिकं 400 पासून ते 700, 750 पर्यंत लाईट पाहतात. विजिबल लाईट येतो, जो प्लांट्स फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये भाग घेतो. आणि त्या लाईटमध्ये, त्या सूर्यप्रकाशामध्ये कलर आहेत. आता ते म्हणतात की काहीतरी असतो प्रिझम आणि ते त्याच्यामध्ये कलर पाहू शकतो. पण जांभळा, ब्ल्यू, येलो, व्हायलेट, म्हणजे जांभळा, निळा, पिवळा आणि रेड म्हणजे लालगा, असा एक तो स्पेक्ट्रम आहे 400 पासून 700 पर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये समजा आता माझ्या शेतकऱ्याला वाटलं की औरंगाबादचा शेतकरी आहे, तर मला संध्याकाळची पण शेती करायची आणि मला त्या झाडाला संध्याकाळी पण काम करायला लावायचं, तर त्या ठिकाणी जर त्याला आर्टिफिशियल लाइटिंग करायचं झालं, म्हणजे मी हॉलंडमध्ये स्वतः 1.5 महिना पाहिले की त्यांच्याकडे सूर्यप्रकाश कधी कधी 6-7 फक्त तास असतो, म्हणजे फिनलँड सारखा देश आहे, तर त्यांना आर्टिफिशियल लाइटिंग शिवाय पर्याय नाही. मग ते काय करतात, सोडियम वेपर लाईट्स वापर करतात आणि त्याच्यामध्ये हे कलर मिक्सिंग असतं, कॉम्बिनेशन. मग प्रत्येक कलरचा वेगवेगळा रोल आहे. पीक शास्त्रामध्ये प्रत्येक त्या कलरचा, विजिबल लाईटचा रोल आहे. समजा पहिला 400चा असेल तर व्हायलेट किंवा ब्ल्यू पर्यंत अगदी शाखीय वाढीसाठी, आणि मॅच्युरिटी स्टेजमध्ये तुम्ही 6 येलो, रेड पर्यंत जाऊ शकता. पण रेड मध्ये नॉर्मली इन्फ्रारेड, तिथून पुढे जे इन्फ्रारेड वाढतात ऍक्च्युली, त्याच्यामध्ये हीट वाढते ग्रीन हाऊस मध्ये आणि ते लाईट सहन करू शकत नाहीत प्लांट्स. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण जे म्हणतो की सूर्यप्रकाश वाढला, आता आपल्याकडं हा सूर्यप्रकाश कशामध्ये मोजतात? आता मी एवढं सगळं सांगितलं, तुम्ही म्हणणार हे
आपल्याकडे त्याचं ऍप्लिकेशन काय? आपल्याकडे सूर्यप्रकाश मोजतात ह्या लक्स मीटर मध्ये मोजतात. लक्स मीटर हे एकक आहे इंटेन्सिटीज. याच्यामध्ये एनर्जी कुठंच कॅल्क्युलेट होत नाही, फक्त इंटेन्सिटी. म्हणजे बाबा 10 वाजता सूर्यप्रकाश आला तो 40,000 लक्स आला, 12 वाजता आला तो 70,000 लक्स आला. पण दोन्ही स्टेबल नाहीये. प्रत्येक काही मिनिटानंतर काही तासानंतर तो लाईट चेंज होत राहतो. सकाळी कमी, दुपारी जास्त, परत संध्याकाळी कमी कमी होत जातो. तर याच्यासाठी आपल्याकडे जे एकक वापरलं जातं ते लक्स मीटर आहे. मग लक्स मीटर मध्ये लाईट चेक करून बघतात आणि सांगतात की या पिकाला सर्वसाधारण 40,000 60,000 लक्स सूर्यप्रकाश हा पीक वाढीसाठी चांगला असतो. मग आपल्याकडं उन्हाळ्यामध्ये किंवा जे दुपारच्या आवर्स आहेत, दुपारच्या वेळामध्ये हा सूर्यप्रकाश जवळपास 80,000 90 1 लाख क्रॉस करून जातो, 1 लाखाच्या आसपास असतो. मग याच्यामुळं पिकावरती काय परिणाम होतात? आता तसंच म्हणजे मगाशी सरांनी सांगितलं, आय डोंट नो, पण ज्या वेळेला शेडनेट आपल्या ड्राय रिजनला मराठवाड्यामध्ये किंवा तसा ड्रायच भाग आहे, तो पाऊस खूप कमी होतो, मग तिथं शेडनेट टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात आहे. पोखराची योजना आहे. मग शेडनेट कोणते यूज केले पाहिजेत? म्हणजे इन्फ्रारेड असेल तर ती लाईट जवळपास 700 ला क्रॉस करते. आणि अल्ट्राव्हायोलेट जे आता आपण बघितलं की ज्याच्यामध्ये ऍक्च्युली फोटोसिंथेसिस प्रोसेस ऍक्टिव्हली वर्क होते, तर तो स्पेक्ट्रम आहे 400 to 700 नॅनोमीटर. त्याला अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणतात. आता त्याच्यामध्ये शेडनेटमध्ये 2-3 प्रकार आहेत. एक आहे रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन आणि ऍब्सॉर्प्शन. रिफ्लेक्शन म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ते शेडनेट यूज करता त्यावेळेला येणाऱ्या सूर्यप्रकाशाला रिफ्लेक्ट केलं जातं, परावर्तित होऊन तिथं पडल्यानंतर ती परत रिटर्न जातं. ट्रान्समिशन ते तुम्ही जे 50%, 30%, 70%, 40% हा जो प्रकार आहे नेटिंगचा, तर त्याच्यामध्ये ते ट्रान्समिट होतं, ऍक्च्युली पेनिट्रेट होतो त्या होल्स मधून आणि खाली तो लाईट मिळतो. ऍब्सॉर्प्शन, आता काय होतं की काही किरण ही ऍब्सॉर्ब पण केली जातात. नेट वरती पडल्यानंतर ती ऍब्सॉर्ब केली जातात त्या नेटच्या कलरमुळं किंवा त्याच्या मटेरियलमुळं किंवा त्याच्या पर्सेंटेज, हे सगळं ऍब्सॉर्ब पण होतं. तर हे त्या शेडनेट मधले पद्धती आहेत किंवा तेवढं होताना दिसतं. आता कलर वाईज सुद्धा त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्सेस आहेत की समजा ब्लॅक मध्ये काय होईल, टेम्परेचर राईज होतं का, ग्रीन मध्ये काय होतं, व्हाईट मध्ये काय होतं. तर जनरली आपल्याकडं सूर्यप्रकाश पिकांना मिळावा यासाठी जनरली व्हाईट कलरची नेट वापरली जाते प्रोडक्शनसाठी, ज्याच्यामध्ये नेट कमी प्रमाणामध्ये हीट ऍब्सॉर्ब करेल, रिफ्लेक्ट करेल आणि ट्रान्समिट म्हणजे आतमध्ये पण सोडेल. ब्लॅक मध्ये ऍब्सॉर्प्शन रेट जास्त आहे कलरमुळं, पण खाली शेडिंग जास्त होतं. ग्रीन मध्ये ऍब्सॉर्प्शन जास्त आहे कलर वाईज, परंतु त्याच्यामुळं हीट पण बरीच जनरेट होत असते. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याफार शिकल्या पाहिजेत. आता ऍक्च्युली ग्रीन हाऊस मध्ये लाईट किती येतो, म्हणजे जर ते ढोबळ मानाने बघायचं झालं, मी सांगतोय ते तुमच्यापर्यंत पोचतंय, माझा आवाज व्यवस्थित येतोय किंवा तुम्हाला ते समजतंय असं काय आहे? हॅलो, बघा आपल्याकडे 2 प्रकारचं मटेरियल वापरलं जातं जनरली. एक तुमच्याकडं पॉलिथिन वापरलं जातं आणि एक नेट वापरली जाते. तर जी प्लास्टिक फिल्म तुम्ही वापरता, म्हणजे मगाशी सरांनी सांगितलं असेल की प्लास्टिक फिल्म मध्ये जे इंटरसेप्शन ऑफ लाईट आहे, म्हणजे सूर्यप्रकाश आतमध्ये येण्याचा जो पर्सेंटेज आहे, ते
60 ते 70% सूर्यप्रकाश हा आतमध्ये येतो. जे काय रेडिएशन आहे त्याच्या 60 ते 70% सूर्यप्रकाश आतमध्ये येतो. आता फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स किती आहेत डे टाइम मध्ये, तर ते ग्लोबल रेडिएशनच्या अर्धा. आता हे ग्लोबल रेडिएशन आपल्याला ऍक्च्युली कॅल्क्युलेट करावं लागेल, त्याच्यासाठी वेदर स्टेशन लागतं. पण आपल्याकडं हा म्हणजे तुमच्या ग्लोबल रेडिएशनच्या 0.5% पार येतो, म्हणजे फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स येतात. मग प्लास्टिक फिल्म यूज केली तर ते 70% लाईट आतमध्ये घेतं फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशनच्या. आणि ग्लास हाऊस असतील तर जवळपास ऑलमोस्ट 90% ते आतमध्ये घेतं. ग्लास हाऊस यूज करतात युरोपियन कंट्रीजमध्ये, त्याचं बेसिक कारण सूर्यप्रकाश तिकडं कमी असतो, त्यांना जास्त सूर्यप्रकाश आतमध्ये घ्यायचा आहे आणि ग्रीन हाऊस क्लोज करून हीट करायचे, जनरेट म्हणजे टेम्परेचर वाढवायचे. त्यामुळे आता मगाशी मी जसं सांगितलं की ब्ल्यू लाईट किंवा रेड लाईटचा काय उपयोग आहे, मला वाटते फोटोसिंथेसिसची एक स्लाइड आहे. ही स्लाइड तुम्हाला दिसते का? फोटोसिंथेसिस, हॅलो, ग्रॉस फोटोसिंथेसिसची स्लाइड दिसते का तुम्हाला? हो दिसते सर. हा बघा, आपण शिकलोय की 2 ऍक्सिस आहेत, एक वाय ऍक्सिस असतो आणि एक एक्स ऍक्सिस असतो. पॅरलल असतो तो एक्स ऍक्सिस आहे आणि उभा असतो तो वाय ऍक्सिस असतो. मी या ठिकाणी तुम्हाला दर्शवतोय की ज्या वेळेला सूर्यप्रकाश चांगला असतो त्यावेळेला अन्न तयार करायची प्रोसेस जास्त होते. पण जसं जसं टेम्परेचर वाढायला लागतं, म्हणजे ऑलवेज लाईट आल्यानंतर ज्या वेळेला हिटअप होते, म्हणजे आपल्याकडे सगळं परिसर गरम होतो जसं जसं सूर्यप्रकाश जास्त वाढेल. म्हणजे बघा, थोडक्यात दक्षिणायन आहे तर आपल्याकडे थंडी आहे, पण ज्या वेळेला उत्तरायण आहे आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती सूर्य आहे त्यावेळेला टेम्परेचर खूप जास्त वाढतं. तसंच सूर्यप्रकाश ज्या वेळेला डोक्यावर येतो, उष्णता वाढायला चालू होते, लाईट आहे माझ्याकडे पण टेम्परेचर वाढतंय. मग त्या ठिकाणी काय होतं की फोटोसिंथेसिस एका सर्टन टेम्परेचर पर्यंत सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्न पीक चांगलं तयार करतं. पण जसं जसं टेम्परेचर वाढायला लागेल तसं तसं ती क्रिया मंदावते आणि लगेच डाऊनफॉल येतो, पण त्या एखाद्या ठिकाणी समजा हॉलंड सारखं ठिकाण आहे, फिनलंड आहे किंवा युरोपियन कंट्रीज आहे, तिथं ऑलमोस्ट सूर्यप्रकाश कमी, त्यामुळे त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस प्रोसेस कमीच होईल. पण टेम्परेचर ऑलरेडी सूर्यप्रकाश कमी आहे, पण टेम्परेचर वाढलं समजा तिथं पण, तर तिथं पण ते फोटोसिंथेसिस क्रिया मंदावते. आता काय होतं की हे मी जी फोटोसिंथेसिस बोलतोय, अन्न प्रकाश संश्लेषणाची क्रिया बोलतोय, हे झालं त्याचं उत्पन्न त्या पिकाचं, म्हणजे ते कमवतंय, त्याला ते पैसे मिळतात, समजा त्याला 100 रुपये मिळतात, पण त्याला पण आहे म्हणजे, आणि त्याचा खर्च हा चालू आहे दिवसनरात्र, कारण त्याला जगायचंय, रात्री पण त्याला पाणी लागतं, त्याला अन्न लागतं, त्याला स्वतःला स्टँड व्हायचंय. याला शास्त्रीय भाषेमध्ये रेस्पिरेशन म्हणतात. मला मराठीत शब्द आठवत नाही पण रेस्पिरेशन म्हणतात. मग आता आपल्याला काय करायचंय की नेट फोटोसिंथेसिस काढायचंय, जास्तीचं उत्पन्न, सरप्लस पाहिजे. म्हणजे समजा 100 रुपये कमवतो आणि 50 रुपये खर्च करतो, तर 50 रुपये बॅलन्स आहे. हे बॅलन्स म्हणजे ऍक्च्युअल त्या पिकामधला फळं आणि फुलांचं उत्पन्न. म्हणजे तुम्हाला फुलशेती करायची तर फुलांचं, फळशेती करायची तर फळांचं. हे जर खर्च कमी आणि उत्पन्न जास्त, तर मग नेटमध्ये आपण काहीतरी उत्पादन घेऊ शकतो. पण खर्च वाढला म्हणजे खर्च पण 100 रुपये, उत्पन्न पण 100 रुपये, तर फळं फुलं मिळणारच नाहीत. याचं मी तुम्हाला उत्तम उदाहरण देतो.
बघा थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये ह्या सीझनमध्ये भरघोस उत्पादन मिळतं, पण उन्हाळ्यामध्ये प्लॉटला तेवढ्या प्रमाणामध्ये उत्पन्न निघत नाही, प्लॉट तेवढ्या दिवस चालत नाही, उत्पन्न मिळत नाही. हे का होतं? तर हे क्लायमेट आहे. हे समजलं पाहिजे की उत्पादन तिकडं का कमी मिळतं, तर टेम्परेचर हार्श असल्यामुळं तेवढी फळं फुलं मिळत नाही. कारण त्या स्ट्रगलमध्ये त्याला स्वतःला बायोटिक स्ट्रेसेस मध्ये लढण्यासाठी ताकद लागते, ऊर्जा लागते. म्हणजे काय अन्न तयार करतं ते पीक त्या ठिकाणी खर्च करतं आणि मग त्याला फळं फुलं देता येत नाही. दिली तरी तेवढी साईज मिळत नाही, तेवढी साईज नसते, शेप नसतो, त्या पद्धतीचे कलर डेव्हलपमेंट नसते. मग हे सगळ्यात महत्वाचं आहे की सूर्यप्रकाश आहे पण मला टेम्परेचर सुद्धा कमी ठेवायला पाहिजे. आणि मग ह्याच्यासाठी काय करतो, आपण ग्रीन हाऊस बनवतो, शेडनेट बनवतो. पण आज आपल्याकडे जे आणि इव्हन आपण जी टेक्नॉलॉजी देतोय त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर मेंटेन होतं का? म्हणजे ज्या वेळेला आपण बाहेरचं टेम्परेचर बघतो तर ते समजा 38 आहे, 38 आहे, आणि मी एखाद्या वेळेला त्या ग्रीन हाऊस मध्ये जातो तर ते टेम्परेचर 42, 45, 43. हा कन्सेप्ट खरंच चुकीचा आहे. ऍक्च्युली ग्रीन हाऊस मध्ये किंवा नेट हाऊस मध्ये तुमच्या टेम्परेचर कमी पाहिजे. आपण कशासाठी बनवतो? आपल्याकडे टेम्परेचर कंट्रोल करणे, आर्द्रता वाढवणे, मेंटेन करणे किंवा सूर्यप्रकाशाची तीव्रता हे कमी करण्यासाठी. पण तसं होताना दिसत नाही. ज्या वेळेला मी ग्रीन हाऊस मध्ये जातो त्यावेळेला ते टेम्परेचर बाहेरच्या पेक्षा जास्त होतं. मग याच्यामुळे उत्पन्नामध्ये घट येते. आपल्याकडं ते होण्यामागे तेच कारण आहे. मला वाटतंय इथपर्यंत. आता बघा, आता मी CO2 कुठं आलोय? CO2 दिसतोय, कार्बन डायऑक्साईड दिसतोय. हो सर. मगाशी सरांनी सांगितलं असेल की नेट हाऊसला किंवा ग्रीन हाऊसला बॉटम ऍप्रॉन लावला जातो आणि त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड स्टोअर केला जातो ग्रीन हाऊस मध्ये, आणि तो परत वापरला जातो. म्हणजे आपल्या ग्रीन हाऊसचं उत्पादन वाढवलं जातं. आता नॉर्मल क्लायमेटमध्ये म्हणजे तुमच्याकडच्या माझ्याकडच्या क्लायमेटमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे वातावरणातलं? तर ती 350 370 ppm पर्यंत आहे. ओके. आता पिकं काय करतात? संध्याकाळी कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात, सोडतात, आणि तो त्या ग्रीन हाऊस मध्ये किंवा नेट हाऊस मध्ये स्टोअर केला जातो. तो जड असतो, खालच्या बाजूला राहतो, तो स्टोअर केला जातो. आता सूर्य उगवल्यानंतर फोटोसिंथेसिस प्रोसेस चालू होते, कार्बन डायऑक्साईड घेतला जातो अन्न तयार करायला, आणि मग त्या ठिकाणी त्याची लेवल 500 700 जी काय असेल ती असते, आणि मग जास्तीचं उत्पादन आपल्याला मिळतं. हे खरं आहे, परंतु एका सर्टन लेवल पर्यंतच कार्बन डायऑक्साईड त्या वातावरणामध्ये राहील. शेवटी खाल्ल्यानंतर ते कमी होणारच आहे. म्हणजे पिकाने ज्या वेळेला ते कन्झम्पशन चालू करेल, जर तुमची लेवल तिथं 700 आहे, मी समजतो की 700 आहे, पिकानं 6 वाजता काम चालू केलं स्वतःचं, 10 वाजेपर्यंत त्याची लेवल 350च्या खाली आली, म्हणजे 250 आली, तर काय होईल? ती एनरिच कोण करणार? मग त्या ठिकाणी बाहेर 350, पण तुमच्या ग्रीन हाऊस मध्ये तो किती आहे? 250. आणि शास्त्र काय सांगतं? हा रिसर्च आहे, मी माझ्या स्वतःच सांगत नाही, हे रिसर्च केलेलं आहे की 350चा CO2 700 ppm पर्यंत वाढवला तर तुमच्या असणाऱ्या प्रोडक्शन मध्ये 25% सरप्लस होतं, म्हणजे 25% अधिकचं उत्पादन मिळतं. पण अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे, 350 ppm चा CO2 जर 250 पर्यंत आला तर 25% प्रोडक्शन लेस होतं, म्हणजे रिव्हर्स होतं. 350चा CO2 450 झाला तर 12% ग्रोथ. मग जगामध्ये जिथं क्लोज ग्रीन हाऊस मध्ये काम केलं जातं, म्हणजे बंदिस्त ग्रीन हाऊस आहेत आणि पिकं केली जातात, त्या ठिकाणी आर्टिफिशियल CO2 सोडला जातो. कारण खाल्ल्यानंतर तिथली लेवल ड्रॉप होते, मग ती वाढवली जाते. कारण आपल्याला शास्त्र सांगतं की कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढवली तर उत्पादनामध्ये वाढ होते.
मग त्यांनी तो रिसर्च केला आणि सांगितलं की 1100 ppm पर्यंतची लेवल मध्ये उत्पन्न त्यानंतर 100 ppm CO2 वाढवायला लागलो तर फक्त 1% फरक पडतोय, पण खर्च वाढायला लागले कारण त्या ठिकाणी मग बॉयलर्स लावून हे लावून ते CO2 जनरेट करतात, म्हणजे तयार करतात आणि मग सोडतात. आता एक 800-700-800 ppm पर्यंतचा CO2 जर ग्रीन हाऊसला ठेवायचा असेल आपल्याकडं, आपण तर आर्टिफिशियली सोडू शकत नाही कारण नॅचरली ग्रीन हाऊस मध्ये तो स्टोर राहू शकत नाही, किंवा राहिला तो सोडणं डिफिकल्ट आहे कारण तुमचे वेंट्स ओपन करावे लागतात. आता आमच्या शेतकऱ्याला वाटलं की माझ्याकडे आता ग्रीन हाऊस आहे किंवा पॉली हाऊस आहे आणि माझ्याकडे सकाळच्या प्रहरामध्ये कार्बन डायऑक्साईडची लेवल ही 700 आहे, ओके, मग मला ती बाहेर जाऊन द्यायची नाही, मग मी पडदेच उघडणार नाही. मग अशा वेळेला काय होतं बघा, प्रोसेस चालू होते, टेम्परेचर ग्रीन हाऊस, प्लास्टिक ग्रीन हाऊस मध्ये टेम्परेचर क्लोज ग्रीन हाऊस मध्ये सूर्यप्रकाश उगवल्यानंतर 8 ला टेम्परेचर 25 असेल, 9 ला ते 30, 10 ला 35 असं वाढत जातं. आणि जर ते उघडलंच नाही आणि जर टेम्परेचर वाढलं आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस मंदावली तर तुमच्या असणाऱ्या CO2चा काहीही उपयोग, कारण पीक काय करेल, स्टोमाटा बंद करेल किंवा इव्हॅपोरेशन रेट वाढवेल, क्रिया क्लोज होते. मग तुमच्या असणाऱ्या CO2चा काय उपयोग? मग आयडियली क्लायमेट चांगलं राहण्यासाठी आपण पडदे सकाळी उघडतो, नॅचरली व्हेंटिलेटेड करतो. आपल्याकडे ग्रीन हाऊस चौडे केल्यामुळे म्हणजे चौकोनी केल्यामुळे काय होतं, हवा ट्रान्समिट होत नाही आणि साइडून कर्टन्स दिले जातात, रोलिंग कर्टन्स. ह्याची जी लेंथ आहे उघडण्याची ती खूप कमी असते आणि साइडून थ्रिप्स नेट लावल्यामुळं अजून ब्लॉक होते. आणि विशेषतः याच्यामुळं काय होतं तर उत्पन्नामध्ये घट येते. त्याचं कारण आपल्या ग्रीन हाऊसमध्ये, नेट हाऊसमध्ये 350चा CO2 250 झाला, पण माझ्या लक्षातच आलं नाही. मग हे एनरिच होण्यासाठी आपल्याकडचे ग्रीन हाऊस किंवा नेट हाऊस हे वेल व्हेंटिलेटेड असायला पाहिजे, म्हणजे खूप चांगली हवा एक्सचेंज झाली पाहिजे, त्याच्यामध्ये हवा आतमध्ये आली पाहिजे, गरम हवा बाहेर गेली पाहिजे. जर तुम्ही त्याला वेल व्हेंटिलेटेड, टेम्परेचर कमी ठेवाल तर सक्सेस रेट वाढेल. आय थिंक इथं CO2 मी सांगितलं तुम्हाला. आता त्यालाच जोडून दुसरा भाग आहे की आपल्याकडची जी पानं आहेत तर पानामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, ऑलमोस्ट त्याच्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण असतं, आता मी तुम्हाला कशा पद्धतीनं दाखवू, ओके, बघा माझा आवाज येत असेल व्यवस्थित. आपल्याकडचं पिकामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी, ओके. तुमच्याकडं बाहेर आर्द्रता किती आहे, आता समजा तुमच्याकडे पाऊस आहे तर ती 80-90% आसपास आर्द्रता आहे, पण उन्हाळ्यामध्ये आर्द्रता 30-25 असते. पानामध्ये आर्द्रता असते 90+, 95+, ते पण तसंच आहे. आणि ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये आर्द्रता खूप कमी होते त्यावेळेला पानामधून पाणी जाऊन जाऊन त्या ठिकाणी आर्द्रता क्रिएट करणं, म्हणजे इव्हॅपोरेशन फास्ट होतं आणि मग पानातून पाणी जातं. अशा प्रोसेसमध्ये जो पर्णरंध्र आहे किंवा स्टोमाटा आहे तो फक्त पाणी सोडतो, अन्न तयार करायची प्रोसेस मंदावते, किंवा नंतर अशी प्रोसेस होते की पाणी जाऊन जाऊन त्याला असं लक्षात येतं की बाबा रे, मी जर खूप पाणी सोडायला लागलो तर माझ्या शरीरात पाणी राहणार नाही, मी डिहायड्रेट होऊन मरेन. मग पीक काय करतं तर त्या ठिकाणी स्टोमाटा क्लोज करतं, म्हणजे पर्णरंध्र बंद करतं आणि पानं सुकतात. बघितलं असेल तुम्ही, उन्हाळ्यामध्ये मराठवाड्यामध्ये 11-12 वाजता प्लॉट, ओपनचे प्लॉट सुकायला लागतात आणि कुठेतरी 4-5 झाडं एखाद्या मोठ्या डेरेदार झाडाखाली असतात आणि ती टवटवीत असतात. हा इफेक्ट काय आहे तर हाय लाईट इंटेन्सिटी, प्रकाश, आणि त्या ठिकाणचं असणारी आर्द्रता कमी आणि टेम्परेचर जास्त. त्या केसमध्ये स्टोमाटा क्लोज होतो आणि पानं मुडपली जातात. पण 5 वाजताच्या 6 वाजता ती पानं परत सरळ होतात आणि नॉर्मल दिसतात. आम्ही ह्याच्याकडे डोळे झाक करतो, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून हे
त्याच्यावरला ताण आहे तो पीक तेवढ्या पिरियडमध्ये म्हणजे 11 अगदी 10 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत अन्न तयार करत नाही. आणि तुम्ही आम्ही काय करतोय, झटतोय, खत दे, पाणी दे, अमुक स्प्रे मार, तमुक स्प्रे मार, मग त्याच्यावर येणार. आणि पिकाची गरज आपण ओळखत नाही की पिकाला आता काय पाहिजे, पीक कशासाठी स्ट्रगल करतोय, आणि तुम्ही आम्ही फक्त त्याला खाऊ घालण्याचं पण शास्त्र आपण बाजूला ठेवतो. मला वाटतंय हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर खूप खूप इझी मेथड आहे. जर खरंच कोण चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो. अमेझॉन, फ्लिपकार्ट सगळे वापरतात. मला वाटते शासनानेच पैसे द्यावे असं काही नाही. स्वतःसाठी 300, 350, 400 रुपयाचा एक थर्मो हायग्रोमीटर येतो. डिजिटल नाही, साधा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक ड्राय बल्ब, वेट बल्बचं एक मेजरमेंट दिसेल. त्याला तुम्ही ड्राय बल्ब, वेट बल्ब तुम्ही त्या ठिकाणचं टेम्परेचर आणि आर्द्रता मोजू शकता. हे जर तुम्ही मोजलं ना तर तुमच्या खरं लक्षात येईल की नक्की प्रॉब्लेम आपल्या सिस्टीम मध्ये काय, म्हणजे आपल्या पीक पद्धतीमध्ये त्याला काय करायला पाहिजे. तर एक सिंपल इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला थर्मो हायग्रोमीटर म्हणतो. तुम्ही नेटवर सर्च करू शकता. तुमच्याकडे अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा कोणत्याही वेबसाईटवरून तुम्ही मागवू शकता. त्यानंतरचा भाग आहे लीफ एरिया इंडेक्स. म्हणजे पीक किती लावावेत, म्हणजे एकरी 5,000 रुपये, 25,000, मग मी 50,000 रुपये का लावणार आहे. ओके, असं कुठं लिहिलंय की 3,000 लावले आणि 3,000पेक्षा जास्त लावली तर तुम्हाला बंदुकीने उडवलं जाईल, गोळी घातली जाईल, म्हणजे कोरिया सारखं असेल. आपण किती लावायचं, आपल्या शेतीमध्ये किती पीक लावायचं, किती प्लांट पॉप्युलेशन ठेवायचं, तर हे मेजर करण्यासाठी लीफ एरिया इंडेक्स शिकणं खूप महत्वाचं आहे. नॉर्मली जे गवतवर्गीय पिकं असतात किंवा फॉरेस्ट असतो त्याच्यामध्ये लीफ एरिया इंडेक्स जास्त असतो, अगदी 10, मला वाटतंय 10-12 असेल. पण नॉर्मल पीक पद्धतीमध्ये, भाजीपाल्यामध्ये, फुलशेतीमध्ये आपल्याकडे जे प्रोटेक्टेडला काम करतात त्यांचा लीफ एरिया इंडेक्स जो असतो तो पानांच्या साईजवर डिपेंड आहे, पिकांच्या ह्याच्यावर डिपेंड आहे, पण तो असतो सर्वसाधारण 3 ते 4 रोप प्रति चौरस मीटर. फांद्या त्याच्यावरती कॅल्क्युलेट असतात की मग 2 फांद्या, 3 फांद्या, सिंगल स्टेम, आणि मग पानांची संख्या किती. तर 3 रोप प्रति चौरस मीटर म्हणजे 10 गुंठ्यामध्ये शिमला मिरचीची 3,000 रोप असतील तर सर्वसाधारण त्या 10 गुंठ्यामध्ये किंवा 1 चौरस मीटर मध्ये तुम्हाला 50 पानांच्या आसपास संख्या असायला हवी. हे कसं मोजतात, तर वरच्या झाडाची पानं काढायची, खाली पसरवायची आणि तो एरिया किती कव्हर करतोय त्याच्यावर ऍक्च्युली ते कॅल्क्युलेशन असतं. आपल्याला काय खूप खोलात जायची गरज नाही, आपल्याला प्रॅक्टिकली शिकायचंय. मग फांद्या किती ठेवायच्या, प्रत्येक खालच्या पानापर्यंत सूर्यप्रकाश प्रॉपर मिळतोय का, शेडनेट मध्ये ते किती ठेवायचं, पॉलिहाऊस मध्ये किती ठेवायचं. तर हे सगळे कन्सेप्ट आणि इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट, पाण्याची व्यवस्था, व्हेंटिलेशन म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे, हे प्लॅनिंग करण्यासाठी इंटरनल प्लॅनिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे. की प्लांट पॉप्युलेशन किती ठेवायचं, लीफ एरिया किती ठेवायचा, डिस्टन्स रो टू रो जवळ ठेवायचं का लांब ठेवायचं, 2 ओळीमधलं अंतर किती. तर हे सगळं शिकायचं असेल तर आपल्याला लीफ एरिया इंडेक्स वरती काम करावं लागतं. आता एक भाग आहे ह्युमिडिटी डेफिशिएंटचा. जगभरामध्ये शेती या कन्सेप्टवर चालते, अजून बरेच कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये फिजिओलॉजीमध्ये. मला वाटतं ही स्लाइड दिसते का, ह्युमिडिटी डेफिशिएंट नावाने मी ओपन केलेली आहे. हॅलो हॅलो आहे ते टेम्परेचर आहे. डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता 35, 40, 45, 50, 55 असं करत करत मी 100 पर्यंत गेलोय.
वरच्या बाजूला टेम्परेचर मध्ये मी दाखवले तुम्हाला की 12, 14, 16, 18 असं 48 पर्यंत. ओके, मी हे दोन्ही दाखवताना मी तुम्हाला का दाखवलंय की ज्या वेळेला टेम्परेचर आपल्याकडे उन्हाळ्यात वाढत जातं, ओके, 12, 14 अगदी 40 पर्यंत जातं. आमच्या मराठवाड्यामध्ये 40 पर्यंत जात असेल. 40ला तुमच्याकडे आर्द्रता जी असते ती 35च्या खाली असते. आणि ज्या वेळेला तुम्ही 40 आणि 35 त्याच्याबरोबर सेंटरला जाता त्यावेळेला तिथं लिहिलंय की 33.2. सगळ्यांना दिसतंय का? आय थिंक सगळ्यांनी बघावं अशी माझी इच्छा आहे. 33.2 त्या ठिकाणी कलर आहे रेड. शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितलं जातं की हा लाल कलर म्हणजे त्या ठिकाणी एक्स्ट्रीम इव्हॅपोरेशन आहे. अतिशय प्रखर रित्या त्या ठिकाणी बाष्पीभवन होतंय. त्यानंतर थोडासा लाईट रेड मध्ये ते खूप जास्त बाष्पीभवन आणि मग हाय इव्हॅपोरेशन, नॉर्मल आणि लो आणि व्हेरी लो. आपल्याकडे अडचण काय आहे की उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त आणि आर्द्रता कमी असल्यामुळं तापमान एवढं भयानक म्हणजे बाष्पीभवन एवढा खूप फास्ट रेट असतो पिकामध्ये की पीक अन्न तयार करायचं विसरून जातं. हे मी तुम्हाला दाखवण्यामागे तेच माझं रिझन होतं की अन्न तयार करायची प्रोसेस मंदावते आणि फक्त इव्हॅपोरेशन, फक्त पाणी सोडायचं आणि जगायचं. कारण शेवटी प्रत्येक जीवाला स्वतःला जगायचं असतं. फळं फुलं ही पुढची गोष्ट आहे, पण पहिलं स्ट्रगल आहे जगण्याचा. आणि इव्हन ओपन कंडिशन की अशा वेळेला जर पाण्याची अवेलेबिलिटी असेल, तुम्ही जर खालून फ्लड इरिगेशन केलं ड्रीप पेक्षा, ड्रीप असताना जर एखादं 2 मोकळे पाणी सोडले ना तुम्ही, तर प्लॉटमध्ये तुम्हाला खूप चांगली ग्रीप दिसेल, चांगली डेव्हलपमेंट दिसेल. हे तुम्ही करून बघा. हे प्रॅक्टिकल आहे, हे सायन्स आहे, ह्याला चॅलेंज नाही आणि हे ट्रू आहे. म्हणजे हे जर तुम्ही करून बघितलं ना तुम्हाला इफेक्ट दिसेल. उन्हाळ्यामध्ये 1-2 फ्लड इरिगेशन देऊन बघा, प्लॉटमध्ये खूप चांगला इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतो. आता हे करत असताना ग्रीन हाऊस ऑपरेट कसं करायचं हे पण खूप महत्वाचं आहे, किंवा शेडनेट कसं वापरायचं. बघा, सकाळी ज्या वेळेला तुमचा उन्हाळा आहे आणि पावसाळा आहे, ज्या वेळेला पाऊस पडत नसेल त्यावेळेला तुमच्या ग्रीन हाऊसचे कर्टन्स म्हणजे साईडचे पडदे हे तुम्ही सकाळी लवकर उघडले पाहिजेत आणि संध्याकाळी लेट बंद केले पाहिजेत. मी तर म्हणेन कधी कधी ते न बंद केलेले चांगले संध्याकाळी. तर पिकाला खूप 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 महत्वाचं असतं. थंडीमध्ये आपल्याला थंडी जर सकाळी कमी करायची असेल तर सकाळी पडदे थोडेसे लेट आणि संध्याकाळी लवकर बंद केले पाहिजे, जेणेकरून ग्रीन हाऊस लवकर गरम होईल. शेडनेटच्या बाबतीत आपल्या हातामध्ये काहीच नसतं, फक्त डबल नेट स्ट्रक्चर असेल तर आतमधली नेट आपण पसरू शकतो, जेणेकरून लवकर पसरवली तर आतमध्ये गरम होईल. यानं होते ते बरोबरच आहे इथं. ते दुर्यावर आहे. हो, दुरा कसं पूर्ण उपाय असं पडते तिकडून नाही पडते. बघा, दिवसाचं तापमान भाजीपाल्या लागवडीसाठी दिवसाचं तापमान तुमच्याकडे मला वाटते ढोबळी मिरची शेडनेट मध्ये पोखरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक लावतात. रात्रीचं तापमान त्या पिकासाठी 18 ते 20 आणि दिवसाचं तापमान जास्तीत जास्त हे त्याच्यासाठी आयडियल असतं. रात्रीचं तापमान 16च्या खाली नको आणि दिवसाचं तापमान हे 32च्या वरती नको. त्याच्यामध्ये असेल तर खूप चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट. म्हणजे लोक काय सांगतात की माझ्याकडं फुलधारणा होत नाही किंवा फुलं ड्रॉप होतात, तर याच्यासाठी क्लायमेट मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. हॅलो, मला वाटतं नुसतं ते त्याच्यावरतीच डिपेंड नसून तुमच्याकडं जे लाईट म्हणजे न्यूट्रिएंट आहेत, तुमच्याकडे जे अन्नद्रव्य आहेत, तर त्याचं जे कन्झम्पशन आहे ते जे पिकामध्ये उचलून घेतलं जातं. थंडीमध्ये मॅग्नेशियमची डिफिशियन्सी काय येते किंवा थंडीमध्ये सल्फरच का अडचणीचा ठरतो किंवा फेरसचा प्रॉब्लेम काय येतो थंडीमध्ये. प्रत्येक अन्नद्रव्य हे पर्टिक्युलर एका टेम्परेचरच्या पुढं आणि जास्तीत जास्त किती टेम्परेचर पर्यंत पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं वढलं जाईल किंवा खेचलं जाईल आणि
वापरलं जाईल. तर ह्याला शास्त्र आहे. तर टेम्परेचर हे न्यूट्रिएंटच्या अपटेकवरती सुद्धा परिणाम करतात. म्हणून 16 ते 35च्या दरम्यान जर तुमची टेम्परेचरची रेंज असेल तर तुम्ही दिलेले न्यूट्रिएंट, तुम्ही देत असणारे अन्नद्रव्य सुद्धा त्या पिकाला खूप चांगल्या पद्धतीनं उपयोगात आणले जातात. आता इथपर्यंतचा जो पार्ट होता तो मी आज तुमचा फिजिओलॉजी म्हणजे पिकाची शास्त्रीय रित्या रचना, टेम्परेचर, ह्युमिडिटी, लाईट म्हणजे सूर्यप्रकाश, आर्द्रता, लीफ एरिया इंडेक्स, म्हणजे पानं फुलं इथपर्यंत मी बऱ्यापैकी कंट्रोल केला, म्हणजे तुमच्या समोर मांडला. मला वाटतं इथपर्यंत कुणाला काय अडचण असेल, कारण मला वाटतं या ऑनलाईन ट्रेनिंग्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी मी अशा जाणवतो मला की मी एक साईडून आम्ही बोलत असतो, समोरचा माणसाला कितपत ते पचतं किंवा तो ऍडॅप्ट करतो, इंटरॅक्शन चांगलं होत नाही ऑनलाईन मध्ये. आता कोविडमुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अडचणीच्या आहेत, आपण काही करू शकत नाही, परंतु जेवढं पचतं तेवढं डोस दिला जावा थोडा थोडा. म्हणून मी आज इथपर्यंत तुमचा पार्ट कव्हर करतोय. मला वाटतं कोणाला काही शंका असतील तर तुम्ही जरूर विचाराव्यात, आपण चर्चा करू शकतो. मला विशेषतः वाटतं की बराचसा पार्ट आपण चर्चेत जर घालवला तर बरं राहतं. इथपर्यंत कुणाला काही शंका आहे का? मी तुमच्या 2 दिवसामध्ये पुढचे पार्ट पण कोणाला काय शंका असतील तर विचारा. हॅलो.